आपण आज आमच्या गावची स्पेशल भारंग्याची भाजी बघत आहोत। त्यासाठी सर्वप्रथम इथे मी कांदा कापून घेतला आहे, मिरची चिरून घेतली आहे आणि लसूण मस्त ठेचून घेतला आहे। भाजी स्वच्छ धुवून चिरून आपण पाण्यामध्ये 1-5 मिनिटं उकळ काढून घेतली आहे। पुढे आपण कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि कांद्याची फोडणी टाकायची आहे। कांद्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। कांदा जसा झाला त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आपण ठेचलेला लसणाचा ठेचा। त्यालाही छान एकजीव करून थोडंसं हिंग घातलंय आणि पुढे चिरलेली मिरची सुद्धा आपण त्यात घालून घेणार आहोत। पुढे आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळदही टाकून घेतली आहे। आता ही भाजी जी आपण उकळून घेतलेली तिला छान असं पाणी सगळं काढून टाकून आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायची आहे आणि मग त्या भाजीला आपल्याला छान असं त्या फोडणीसोबत एकजीव करून घ्यायचं आहे। बस मग थोडा वेळ आपल्याला फक्त थांबायचं आहे आणि वाफेवर ही भाजी मस्त तयार झालेली आहे। पुढे यात आपण मीठ आणि सगळ्यात शेवटी आपल्या कोकणाचा नारळ टाकायला विसरायचं नाही। अशा पद्धतीने अगदी सहज सोपी अशी भारंग्याची भाजी तयार आहे। त्याचं वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यातही जास्त खाल्ली जाते, कारण की पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि थंडी वाजणं हे खूपच स्वाभाविक आहे आणि ह्या सगळ्यावर ही भाजी औषधी सुद्धा आहे। थँक्यू। थांबायचं आहे आणि वाफेवर ही भाजी मस्त तयार झालेली आहे। पुढे यात आपण मीठ आणि सगळ्यात शेवटी आपल्या कोकणाचा नारळ टाकायला विसरायचं नाही। अशा पद्धतीने अगदी सहज सोपी अशी भारंग्याची भाजी तयार आहे। त्याचं वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यातही जास्त खाल्ली जाते, कारण की पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि थंडी वाजणं हे खूपच स्वाभाविक आहे आणि ह्या सगळ्यावर ही भाजी औषधी सुद्धा आहे। थँक्यू।